average price of home rent in Canada is going to. Hello everyone, welcome to my YouTube channel. तर आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल, मजेत असाल. तर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे ॲज यू नो की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी लवकरच एक कॅनडा सिरीज चालू करणार आहे. त्याच्यामध्ये मी कॅनडामधले एक्सपेन्सेस आहेत ते 1 बाय 1 एक्सप्लेन करणार आहे. सो दिस इज एपिसोड नंबर 1 ऑफ माय कॅनडा सिरीज. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली त्या लोकांसाठी आहे जे लोक कॅनडामध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत किंवा त्यांना कॅनडामध्ये येण्याआधी जर काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि आमचा इथला आत्तापर्यंतचा अनुभवावरूनच मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे, छोट्या आणि सिम्पल शब्दांमध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जास्त बकबक नको करायला. लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ओके, सो आपण स्टार्ट करूयात. सगळ्यात मेन थिंग ते म्हणजे घर. तर आज आपण कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये हाऊस रेंट इन कॅनडा. सो मोस्टली कॅनडामधले हाऊस रेंट हे 2 पॉईंट्सवरती डिपेंड्स आहेत असं मला वाटतं. एक पॉईंट म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन की तुम्ही कुठल्या घरामध्ये राहायला जास्त आवडेल तुम्हाला, आणि दुसरं म्हणजे कॅनडामधले जे पर्टिक्युलर एरियाज आहेत त्यानुसार इथले रेंट व्हॅरी होतात. सो ह्या 2 गोष्टी सगळ्यात आधी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत जेव्हा आपण कॅनडामध्ये घर शोधतो. खरं सांगायचं तर जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो तेव्हा आम्हाला काहीच गोष्टी माहिती नव्हत्या आणि आम्ही आधी कधी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला वाटलं तिकडे गेलं की सगळं होऊन जाईल, पण नो, तसं नाही होत. तुम्हाला थोडं आधी इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल जर तुम्ही इकडे शिफ्ट होणार असेल तर ते तुमच्यासाठी एकदम चांगलं होईल जर तुम्ही आधीच सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करून आलात तर. सो हा व्हिडिओ आय होपफुली तुम्हाला त्यासाठी हेल्प करेल. तर घर रेंट सांगायचं झालं, जसं मी सांगितलं 2 गोष्टींवरती डिपेंड आहे, तुमचा कम्फर्ट झोन आणि कुठल्या तुम्ही एरियात राहणार आहात ते. तर कम्फर्ट झोन म्हणायचं झालं तर आता आम्ही राहतो आहे बेसमेंटमध्ये. ठीक आहे, आम्ही आधी नव्हतं राहत, म्हणजे आम्हाला पण पहिला वाटलं नाही की राहू शकतो का नाही, पण सुरुवातीच्या काळामध्ये थोडं स्ट्रगल असतं. सो आम्ही ठरवलं ठीक आहे आपण म्हणजे बेसमेंटमध्ये राहूयात. तर इथे मोस्टली 3 प्रकार असतात. एक तर तुम्ही शेअरिंगमध्ये राहू शकता, दुसरं तुम्ही राहू शकता लाईक आमच्यासारखं बेसमेंटमध्ये, आणि तिसरं तुम्ही राहू शकता एक तुमचं सेपरेट युनिट, म्हणजे ते फ्लॅट असेल किंवा म्हणजे कॉन्डोज असतील, फ्लॅट्स असतील किंवा एक सेपरेट घर असेल. तर हे 3 प्रकार असतात. तर मोस्टली जे स्टुडंट्स असतात ते लोक शेअरिंगमध्ये राहतात, कारण त्यांचं कसं असतं सकाळी म्हणजे शिकण्यासाठी एज्युकेशनसाठी जे लोक आले असतात ते मोस्टली जातात, मग कॉलेज वगैरे करतात, त्यामुळे संध्याकाळी फक्त झोपण्याचा प्रश्न असतो. तर ते लोक मोस्टली शेअरिंगमध्ये राहतात जे स्टुडंट्स आहेत ते. असं काही नाही, बाकीचे कपल्स वगैरे पण राहतात जे कम्फर्टेबल असतील ते, पण मी मोस्टली सांगितलं. ओके, सेकंड असणार आहे बेसमेंट. तर बेसमेंट हा एकदम मिडवाला ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सिव्ह पण नको आहे आणि थोडं चांगलं घर पण हवं आहे आणि थोडं लॅविश वाटावं असं जर वाटत असेल. ऑब्व्हियसली बेसमेंट लॅविश नसतं, पण थोडं कम्फर्टेबल वाटावं जर असं वाटत असेल तर एक चांगला ऑप्शन असतो तो म्हणजे बेसमेंट. तर बेसमेंट पण एक चांगला ऑप्शन आहे जर तुम्ही सुरुवातीला कॅनडामध्ये येणार असाल राहायला आणि तुम्हाला एकदम कमी पैशात आणि चांगल्या पैशामध्ये घर हवं असेल तर बेसमेंट. थर्ड आहे आपलं सेपरेट युनिट. ते थोडं एक्सपेन्सिव्ह जातं, पण काही लोकांचं असतं की नाही बाबा आम्हाला एकदम चांगलं घरच हवं आहे, मग भलेही थोडे पैसे जातील तर त्यांच्यासाठी आहे सेपरेट युनिट. मग त्याच्यामध्ये तुम्ही फ्लॅटमध्ये राहू शकता किंवा एक सेपरेट हाऊस घेऊ शकता. तर हे 3 प्रकार आहेत. तर आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊयात, ते म्हणजे ह्या 3 प्रकाराचे काय रेंट्सचे प्राइजेस आहेत तर ते फोकस करूयात आपण. तर फर्स्ट वन इज शेअरिंगचं मोस्टली जर प्राइसिंग सांगायचं झालं डॉलर्समध्ये तर इट्स गोइंग टू बी अराउंड सांगते. आता सध्या मी ज्या एरियात राहते त्या एरियामधलं मी प्राइसिंग तुम्हाला सांगते, ॲव्हरेज प्राइसिंग, कारण हे व्हॅरी होतं प्रत्येक पार्टनुसार, प्रत्येक प्लेसनुसार. इथं टोरंटोमध्ये जास्त प्राइजेस आहेत, वँकोवरमध्ये जास्त आहे, मिसिसागामध्ये नॉर्मल आहेत, आउटसाईडला गेला तर एकदम स्वस्त आहेत. तर असे प्राइजेस व्हॅरी होत राहतात अकॉर्डिंगली दॅट प्लेस. तर मी तुम्हाला माझं ॲव्हरेज प्राईस सांगते माझ्या प्लेसनुसार, मी जिथं राहते त्यानुसार. तर शेअरिंगचं प्राइसिंग सांगायचं झालं तर
ते असतं जवळपास $800 ते $900. तर शेअरिंगमध्ये तुम्ही एवढं तुम्हाला द्यावंच लागतं. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं बेसमेंटचं, तर बेसमेंटचे प्राइसिंग आहेत म्हणजे आम्ही आता देतो आहे त्यानुसार जर सांगायचं झालं तर $1500 ते $2000 दरम्यान असतात. मग त्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK इन्क्लुडेड आहे बेसमेंट. ओके. आणि त्याच्यानंतर आहे थर्ड वन म्हणजे आपलं सेपरेट युनिट. सेपरेट युनिट हे एक $2100 वरती जातं. मग तिथून पुढे असतं की $3000 पण असतं किंवा $2700 वगैरे असं ह्या दरम्यान असतं. म्हणजे मोस्टली हे सेपरेट युनिट आपल्याला $2100 वरतीच मिळतात. तर हे झाले प्राइजेस. आणि हे प्राइजेस व्हेरी होत राहतात. असं काही नाही की सेमच राहतील, व्हेरी होत राहतात. समजा इथलं मार्केट बूम झालं तर प्राइजेस अजून वाढतात आणि जर मार्केट डाऊन असेल तर ऑब्व्हियसली प्राइजेस पण कमी येतात. सो हे व्हेरी होत राहतं. तर मी तुम्हाला पहिलाच म्हटलं तसं ह्या सगळ्यात जर तुम्हाला एकदम कन्व्हिनियंट ऑप्शन हवा असेल, एकदम चांगलं म्हणजे नॉर्मल पण घर हवं आहे आणि थोडं आपल्याला प्रायव्हसी पण हवी आहे आणि बजेटमध्ये पण हवं आहे, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन असणार आहे बेसमेंट. येस, थोडं वाटतं सुरुवातीला अरे यार बेसमेंटमध्ये कसं राहायचं असं तसं, पण एकदम चांगलं ऑप्शन आहे. जर तुम्हाला सुरुवातीला इकडे येऊन थोडं सर्वाईव्ह करावं लागणार, थोडं स्ट्रगल करावं लागणार, तर त्यासाठी आपल्याला एक चांगलं कम्फर्ट स्पेस असणं गरजेचं आहे. सो तो मला वाटतं माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी सांगते तर इट्स गोइंग टू बी बेसमेंट. तर बेसमेंट पण एक चांगलं ऑप्शन आहे. तर आता आपण येऊयात, आता तुम्ही हे डॉलर्समध्ये प्राइजेस बघितले, डॉलर्समध्ये प्राइजेस बघितल्यावर तुम्हाला वाटलं असेल अरे बाबा इंडियनमध्ये कन्वर्ट केलं तर असं होईल की आता समजा 1500 आम्ही रेंट देतो किंवा 1700 रेंट देतो आहे डॉलर्स, तर ते इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर इट्स मोर दॅन अराउंड 1,50,000 किंवा 1,20,000 असं बेसमेंटचं इंडियन रुपीजमध्ये मी सांगितलं. तर 1.5 लाख दिल्याचा जमा आहे आपण जर आपल्याला बेसमेंटमध्ये राहायचं असेल तर. तुम्हाला वाटेल अरे यार हे पैशाचं EMI लावलं तर इंडियामध्ये घर होऊन जाईल, फ्लॅट होऊन जाईल असं तुम्हाला वाटत असेल, पण इथं प्रॉब्लेम हा आहे की आपण कमवते पण डॉलर्समध्येच ना. तर सॉरी प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण इथे एक ॲडव्हान्टेज आहे की आपण कमवते पण डॉलर्समध्ये आणि त्यामुळे आपल्याला स्पेंड पण करावं लागणार आहे डॉलर्समध्ये. सो आम्हालाही सुरुवातीला असं वाटायचं अरे यार एवढा रेंट असं तसं, पण आता सवय झाली कारण आता माइंडला पण समजलं आहे की यार आपण कमवतो डॉलरमध्ये तर स्पेंड पण डॉलर्समध्येच करणार ऑब्व्हियसली, रुपयामध्ये तर करणार नाही. आम्हालाही पहिला सुरुवात होती कुठेही गेलं की बाबा लगेच into 60 करायचं. मग आम्हाला वाटायचं अरे यार एवढं पैसे द्यायचे, पण आता सवय झाली, आता काय वाटत नाही. आता वाटतं ठीक आहे कमवतो तर आपल्याला स्पेंड करावं लागणार आणि चांगले आपल्याला कम्फर्ट हवा असेल, चांगल्या गोष्टी हव्या असतील, थोडं लक्झरी लाईफ हवं असेल तर स्पेंड हे करावंच लागणार आहे, नो डाऊट. तर हा विचार मनातून काढा, कारण इंडियन लोकांना असं वाटतं याला किती महाग आहे किती महाग आहे, पण ठीक आहे आपण कमवते डॉलर्समध्ये. सो तो पॉईंटलेस आहे ॲक्च्युली. थोडं सुरुवातीला आपल्याला वाटतं पण नंतर हळूहळू आपल्याला सवय होत जाते आणि आपल्याला पण नॉर्मल वाटायला लागतं. तर हे मी तुम्हाला आता सांगितलं रेंटचे प्राइजेसबद्दल. इंडियामध्ये कसं असतं आपल्या सॅलरीच्या आपण 10 नाही, सॅलरीच्या 20 ते 30% आपण देतो हाऊस रेंटवरती, पण इकडे तसं नाही आहे. इकडे तुमच्या सॅलरीचा निम्मा पार्टच जातो आपल्या रेंट देण्यासाठी, म्हणजे 40% तरी रेंटलाच जातात आपल्या सॅलरीचे पैसे. सो थोडा विचार करावा लागतो इकडं येताना, त्यानुसार पैसे मिळणं पण गरजेचं आहे. नाहीतर इकडे येऊन असं व्हायला नको की फक्त स्ट्रगलच करतो, पैसेच येत नाही आहेत, नो यूज. कारण थोडे आपण इकडे का येतो, इकडे का शिफ्ट होतो, कारण बेटर लाईफ मिळावी, थोडं चांगलं राहणीमान मिळावं, थोडं सेविंग व्हावं. तर यासाठी आपण म्हणजे परदेशात राहण्याचा विचार करत असतो. टफ डिसिजन, कारण आपण आपल्या घरच्यांपासून लांब राहायचं असतं आणि घरच्यांपासून लांब राहूनसुद्धा आपल्याला पैसे नसतील मिळत तर इकडे येऊन काहीच फायदा नाही आहे. सो मी ठरवलं की चला आपण हे असे व्हिडिओज टाकूया जेणेकरून लोकांना पण थोडं क्लॅरिटी येईल. जे आमच्यासारखे लोक आहेत जे इकडे शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांचं फिक्स झालं आहे ते आता शिफ्ट होणार आहेत, तर त्यांच्यासाठी असे व्हिडिओ म्हटलं आपण बनवूया जेणेकरून त्यांना पण थोडी इन्फॉर्मेशन मिळेल. सो आता तुम्हाला समजलंच असेल की कॅनडामधले ॲव्हरेज रेंट काय आहेत. तर मला जर तुम्हाला सांगायचं झालं की ॲव्हरेज रेंट ऑफ होम इन कॅनडा तर ते असणार आहेत
1800 ते 2000च्या दरम्यान जर तुम्हाला चांगलं घर हवं असेल. आणि जर तुम्ही सिंगल लोक असाल आणि एक स्टुडंट्स वगैरे असाल तर शेअरिंगमध्ये तुम्हाला $1000च्या आतही $1000च्या आतही एक चांगलं घर मिळून जातं म्हणजे शेअरिंगमध्ये. तर आणि इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं ॲव्हरेज प्राईस तर असते 1.5 लाखापर्यंत. इथे एवढा रेंट द्यायला लागतो, तर ह्या रेंटमध्ये तुम्हाला एक चांगलं घर मिळून जाईल. घर किंवा बेसमेंट असं काहीतरी ह्यापैकी एक तर मिळूनच जाईल. आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर नो वरीज, शेअरिंगमध्ये तुम्हाला $800-1000च्या आतमध्ये एकदम चांगलं घर मिळून जातं. तर हा आहे इथला ॲव्हरेज रेंट. तर आय थिंक आजसाठी एवढंच. होम रेंटबद्दल मी अजून काहीच सांगणार तर एवढंच इनफ आहे. उगाच जास्त मोठा व्हिडिओ केला तर लोकांना पण नाही आवडत बघायला. ही एकदम मला वाटतं इनफ इन्फॉर्मेशन आहे. एवढी इन्फॉर्मेशन लोकांना असायला हवी. जे लोक इकडे शिफ्ट होणार आहेत त्यांच्यासाठी ही इनफ आहे असं मला वाटतं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ती आहे ग्रॉसरी एक्सपेन्सेस. येस, तर ते एकदम म्हणजे तो एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. तर मी लवकरच तोही व्हिडिओ अपलोड करेन. आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि आपण भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.